कधी कधी असं ऐकायला मिळतं की डोकं सुन्न होतं. गुजरातच्या सुरत शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, ज्यामुळे समाज मन हादरलंय. सांगायचं कारण म्हणजे 23 वर्षांची एक महिला शिक्षिका, जिला आपण विद्यार्थ्यांचे संस्कार करणारी मार्गदर्शक म्हणतो, ती स्वतः एका अवघ्या 13 वर्षांच्या मुलावर शारीरिक आणि मानसिक शोषण करत होती, तेही तब्बल 2 वर्षांपासून. ही शिक्षिका त्या मुलाला 5वीपासून ट्युशन शिकवायची. सुरुवातीला त्याच्या घरी जायची, पण मग तिनेच त्या मुलाला तिच्या घरी बोलवायला सुरुवात केली. आणि हाच काळ होता जेव्हा संस्कार नव्हे तर विकृतीचे बीज पेरलं गेलं. आता आपण संपूर्ण घटना कशी घडली ते पाहूया. 23 एप्रिल रोजी शिक्षिका त्या अल्पवयीन मुलाला घेऊन गायब झाली. पोलिसांची 4 पथकं त्यांना शोधायला गेली आणि शेवटी 30 एप्रिलला हे दोघं जयपूरमध्ये एका खाजगी बसमध्ये सापडले. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली आणि जो खुलासा झाला तो अंगावर काटा आणणारा होता. 2 वर्षांपासून त्या शिक्षिकेने मुलाचा गैरफायदा घेतला होता. शिक्षिकेला कळलं की ती गर्भवती आहे, तब्बल 22 आठवड्यांचा गर्भ, म्हणून तिने मुलाला घेऊन पळून जाण्याचा प्लॅन आखला होता. न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करत शिक्षिकेचा गर्भपात करण्याचा आदेश दिलाय. सध्या DNA तपासणी सुरू आहे. त्या गर्भाचा आणि त्या मुलाचा, या दोघांचाही DNA तपासणी करण्यात येणार आहे. हे फक्त शिक्षण व्यवस्थेचंच नव्हे तर समाजाच्या सैरभैर झालेल्या मानसिकतेचं उदाहरण आहे. ज्यांनी संस्कार द्यायचे त्यांनी शरीर सुखाचा बाजार मांडलाय का? जर तुम्हालाही वाटतं की असल्या घटना उघडपणे बोलल्या गेल्या पाहिजेत तर बनवा बनवीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता आपण अशाच प्रकारची एक दुसरी घटना पाहणार आहोत, जी झारखंडमध्ये घडलेली आहे. ज्याच्यामध्ये प्रेमातून कसा क्राईम घडतो हे तुम्हाला पाहायचं आहे आणि नातं कसं जपायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी पुढे पाहूया. आजच्या समाजात प्रेम, नाती, जबाबदाऱ्या यांचा संघर्ष दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. प्रेमातले फसवणूक प्रकरण आता केवळ चित्रपटापुरते राहिलेले नाही, तर सत्यातही तेवढंच धक्कादायक चित्र दिसत आहे. आज आपण पाहणार आहोत अशी एक घटना जी झारखंडच्या जमशेदपूरमधील आदित्यपूर भागात घडली आणि जिच्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ही गोष्ट आहे सीता नावाच्या एका महिलेची. 4 मुलांची आई असलेली ही महिला तिच्या पतीला सोडून गेली एका परपुरुषासोबत. त्या व्यक्तीचं नाव होतं भोला उर्फ रितेश बिरुवा. गेल्या वर्षापासून सीता आणि भोला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सगळं सुरळीत चाललं होतं, पण खरी गोष्ट तेव्हा सुरू होते जेव्हा सीताने आपली 4 मुलं आणि नवरा राजेंद्र यांना पूर्णपणे सोडून दिलं. राजेंद्र एक सामान्य माणूस आपल्या कुटुंबाच्या तुटलेल्या नात्यांना साधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने अनेकदा भोलाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी भोलाने त्याला अपमानित केलं. अगदी मुलांवर सुद्धा अत्याचार केल्याच्या तक्रारी समोर आल्या. गुरुवारी रात्री रागाने संतप्त झालेला राजेंद्र आपल्या भावना आणि सूड या दोन्हींचा स्फोट घेऊन पोचतो थेट भोलाच्या घरी. हातात कुऱ्हाड घेऊन येतो. त्या रात्री सीता आणि भोला दोघे झोपलेले असतात. राजेंद्रने केलेला हल्ला अत्यंत क्रूर होता. भोलाचा जागीच मृत्यू झाला, तर सीता गंभीर जखमी झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेतला गेला आणि सीतेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची गंभीर स्थिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून हे कृत्य पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्रने अनेक दिवस ही योजना आखली होती. या घटनेत कोण बरोबर कोण चूक, प्रेम आणि जबाबदारी यांच्या संघर्षात अनेक निष्पाप जीव भरडले जात आहेत. हा केवळ गुन्हा नाही, ही सामाजिक विघटनाची एक दळदळीत उदाहरण आहे. प्रेमाच्या नावाखाली चाललेल्या या बनवाबनवीचं शेवट काय झाला पाहिलं. आता तुम्ही सांगा, याला म्हणायचं काय, प्रेम की फसवणूक? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच सामाजिक कटू सत्यामागची खरी स्टोरी जाणून घ्यायची असेल तर लगेचच बनवा बनवीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका.